मी माझ्या घरी लेकीला जरूर जन्म देणार आहे. मी माझ्या घरी लेकीला जरूर जन्म देणार आहे. तिच्या हत्तीवरून पेढं साखर वाटून स्वागतही करणार आहे. पण मी सीतेला पण मी द्रौपदीला मुळीच जन्माला घालणार नाही. आणि माझ्या घरी सीता जरी जन्माला आली तरी मी तिचे रामाशी कधीच लग्न लावून देणार नाही. रामायण काली गाव कुसात एकाच एक परीट असायचा. रामायण काली गाव कुसात एकच एक परीट असायचा. त्यामुळे सीतेचे चारित्र्य हननही झाले आणि अग्निपरीक्षा देऊन चारित्र्यशील असल्याचे स्पष्टही करावे लागले. तरी रामाने तिला राजप्रसादातून बाहेर काढून रानावनात पाठवून दिले. आज मात्र गल्लोगल्ली चौकात नाक्यावर परीटच परीट दिसून येतात. त्यामुळे माझ्या घरी जन्म घेतलेल्या सीतेला लोकापवादामुळे का होईना घरातून बाहेर काढले जाणार नाही आणि तिच्या लवकुशालाही जंगलात रानावनात जन्म घ्यावा लागणार नाही. आणि म्हणून मी माझ्या घरी जन्म घेतलेल्या लेकीला सीता म्हणून जन्म देणार नाही. तिला सीताही बनवू देणार नाही. मी माझ्या घरी लेकीला जन्म जरूर देणार आहे. तिच्या हत्तीवरून पेढं साखर वाटून स्वागतही करणार आहे. पण मी सीतेला पण मी द्रौपदीला मुळीच जन्माला घालणार नाही. आणि माझ्या घरी द्रौपदी जन्माला आली तरी मी तिचे अर्जुनाशी लग्न मुळीच लावून देणार नाही. महाभारत काही गाव कुसात एकच एक दुर्योधन दुःशासन असायचा. आज मात्र गल्लोगल्ली चौकात नाक्यावर दुर्योधन आणि दुःशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करायला तयार आहेत. आणि कुंतीने तिला 5 पांडव वाटून घ्याव्यास सांगितले आणि ती 5 पांडवांची अर्धांगिनी झाली. पांडवांनी तिला द्युतात्पणाला लावले आणि हारले आणि कौरवांनी तिचे भर सभेत वस्त्रहरण करायला सुरुवात केली. महाभारत काळी द्रौपदीची लाज राखण्यासाठी तिच्या पाठीशी कृष्णाच्या रूपात तिचा भाऊ हजर होता. आज मात्र कृष्णाच्याच रूपात रस्तोरस्ती कंस वावरत आहे. आणि म्हणूनच मी माझ्या घरी जन्म घेतलेल्या लेकीला द्रौपदी म्हणून जन्म देणार नाही. तिला द्रौपदीही बनवू देणार नाही. मी माझ्या घरी लेकीला जरूर जन्म देणार आहे. तिच्या हत्तीवरून पेढे साखर वाटून स्वागतही करणार आहे. पण मी सीतेला पण मी द्रौपदीला मुळीच जन्माला घालणार नाही. एक वेळ मी तिला साध्वी चंदना बनवेन. एक वेळी अहिल्याबाई होळकर बनवेन. झाशीची राणी बनवेन. कस्तुरबा गांधी बनवेन. श्यामची आई बनवेन. मदर टेरेसा बनवेन. इंदिरा गांधी बनवेन. कल्पना चावला बनवेन. साध्वी प्रीतीसुधा बनवेन. सावित्रीबाई फुले बनवेन. लता मंगेशकर बनवेन. सुधाचंद्रन बनवेन. किरण बेदी बनवेन. झालंच तर रणरागिणी रणमर्दिनी दुर्गा चंडिकाही बनवेन. नाही जमले तर मी तिला सामान्य कौटुंबिक स्त्री बनवेन. पण मी मात्र तिला सीताही होऊ देणार नाही. पण मी मात्र तिला द्रौपदी होऊ देणार नाही. मी माझ्या घरी लेकीला जरूर जन्म देणार आहे. तिचे हत्तीवरून पेढे साखर वाटून स्वागतही करणार आहे. पण मी सीतेला पण मी द्रौपदीला मुळीच जन्माला घालणार नाही.